येस. नमस्ते मॅडम. नमस्ते सर. पहिल्यांदाच आपण बोलतोय, छान वाटतंय. थँक्यू. हा. माझं नाव शशिकांत उगले. जन्मतारीख आहे 26 डिसेंबर 1987. परत 26. ठीक आहे. 26 वाल्यांनाच तुम्ही म्हणता ना, प्रॉब्लेम जास्त येतात. तर ते दिसतंय इकडे, म्हणजे आज लिटरली दिसतंय. येस प्लीज. वेळ लागेल, सकाळी 6:40 आहे. ठीक आहे, सांगा. दोन प्रश्न होते. पहिला असा, तर मी आतापर्यंत जॉब करत होतो. मी सीए इंटरमिजिएट केलेलं आहे. मी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये जॉब करत होतो. परंतु आता मला बिझनेस स्टार्ट करायचा आहे. म्हणजे सिरियसली कुठेतरी एक 10 ते 15 वर्षाचं टार्गेट घेऊन ग्रो करायचं आहे बिझनेसमध्ये. तर मग कुंडलीच्या याने किंवा माझ्या याने जे काही सुटेबल फील्ड्स किंवा क्षेत्र आहे ते जर मला कळले तर बरं होतील. तो एक महत्वाचा प्रश्न होता. ओके. आणि तुम्ही काय विचार केला? तुमचा एक्सपिरियन्स कशात आहे? हां, तर आतापर्यंत तर मी मॅनेजर फायनान्स म्हणून काम केलं आहे. तर मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये मला चांगला एक्सपिरियन्स आहे. म्हणजे ऑपरेशन्स कसे होतात, फायनान्सेस कसे मॅनेज करायचे आहे, वगैरे वगैरे, त्या अँगलने, सीएच्या अँगलने. दुसरं, मी ज्या इंडस्ट्रीत काम केलं ती आहे फूड इंडस्ट्री. तर फूड इंडस्ट्रीमध्ये, इंडस्ट्री म्हटलं तर तसं मला म्हणजे ते ऑपरेशनच्या अँगलने माहिती आहे. सप्लाय चेन कशी चालते, मार्केट कसं चालतंय. ओके ओके. म्हणजे सीएच्या फील्ड व्यतिरिक्त जी बिझनेसच्या अँगलने म्हणाल तर फूड मॅन्युफॅक्चरिंग मध्ये मला अनुभव आहे एक 10 वर्षाचा. ठीक आहे. आणि नेक्स्ट प्रश्न. दुसरं असं होतं मॅडम, एक खरंच खूप सिरियस प्रश्न मला विचारायचा आहे की पितृदोष त्याच्यासाठी काही निवारणासाठी आहे का? एक तर मला माहित नाही आहे. मी कुंडली काढली, ऑनलाईनच काढली आहे, अरुण पंडित यांच्या याच्यावरनं. तर त्याच्यात माझ्या कुंडलीत तर त्यांनी मेन्शन केलेलं आहे. परंतु जिथे आता आई किंवा वडील काही त्रास झाला की कोणाकडे जातात, चेक करतात, तर तिथे सांगण्यात येतं तुमचे आजोबा होते किंवा तुमचं असं आहे, ते त्रास देत आहे, वगैरे वगैरे. पण मी अशासाठी विचारतोय कारण वडिलांना गेले 5 वर्ष सिरियस आजार आहे. म्हणजे लिव्हर सिरोसिस झालं, अचानक झालं. आणि मुलगाही आहे 5 वर्षाचा, 2020 मध्ये त्याचा जन्म झाला. तर तो थोडा विचित्र सारखा वागतो. तो आहे खूप म्हणजे व्यवस्थित आहे, बट कधीतरी विचित्र वागतो असं. तर मग काय असू शकतं किंवा कसं निवारण करता येईल असं? बर. पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे, फूड इंडस्ट्रीपेक्षा ॲग्रिकल्चरमध्ये एकदा प्रयत्न करा. ॲग्रिकल्चरमध्ये म्हणजे जसं मी विचार करत होतो की सुरुवात ॲग्रिकल्चर मशिनरी किंवा ट्रॅक्टर एजन्सी अशा थ्रू करावी. नो प्रॉब्लेम ॲट ऑल. तुम्ही तो करू शकता. म्हणजे दुसऱ्या थोडं प्रश्नात. इलॉबरेट केलं तर चालेल, म्हणजे कळेल मला मी ॲग्रिकल्चरमध्ये एक्झॅक्टली काय करणं अपेक्षित आहे. आता फूड इंडस्ट्री जर एक सेक्टर तुम्ही घेतलंय, तर मी ॲग्रिकल्चर सेक्टर्समध्ये मग तुम्ही केमिकल्स किंवा तुम्ही जसं आता ऑटोमोबाईल्स म्हटला, दॅट इज ओके. ॲग्रिकल्चर एक सेक्टर मी देऊ शकते. ओव्हरऑल जेव्हा कुंडलीचं अध्ययन होईल तेव्हा भरपूर प्रोडक्ट्स तुमच्यासाठी निघतील, मग ते मी तुम्हाला सांगू शकेन. आता इमिजिएट बेसिसवर मी तुम्हाला ॲग्रिकल्चर हे एक प्रॉडक्ट देते जे गुड फॉर यू. बरं. त्याच्यानंतर तुम्ही जो विचारताय मला पितृदोष, हा जर तुम्ही बाबांसाठी आणि मुलांसाठी विचार असाल तर तो डिफिकल्ट आहे मला इथे सांगणं. पण ॲज पर युअर बर्थ डेट, त्यांनी तुम्हाला सोल्युशन नाही दिलं ज्यांनी तुम्हाला पितृदोष सांगितला? हो, दिलेत बरेचसे त्यांनी रेमेडीज तिथे मेन्शन केलेल्या आहेत. काही डोनेशन्स आहे. बेसिकली सगळे जे रक्ताची नाते आहेत त्यांच्याकडनं काही कॉन्ट्रीब्युशन काढून एक तर डॉक्टरला आणि एक ब्राह्मणाला असं तुम्ही 2 वेळा डोनेशन्स करा, असं त्याच्यात ती रेमेडी आली आहे. पण अजून काही चांगला पर्याय असेल कुठलं आपण. ती केली तुम्ही? नाही, ती अजून नाही केली. ती पण करा. आणि दुसरी रेमेडी सगळ्यांसाठीच देते इथे. जितने लोग आई थिंक सब मराठी जानते हैं तो गुड. कभी भी कोई भी अंत्यविधि में आप जाते हो और वो लोग अफोर्ड नहीं कर पाते हैं, म्हणजे जिथे तुम्ही अंत्यविधीला जातात आणि ते लोक जर अफोर्ड नाही करू शकत आहे काही गोष्टी, चंदनाचं लाकूड असू देत, आपल्याकडे पद्धत आहे सोन्याचा किंवा चांदीचा मणी आपण तोंडात टाकतो, तो तुम्ही देऊ शकता, तूप तुम्ही देऊ शकता, लाकडं तुम्ही देऊ शकता. एवढंच नसेल तर फक्त सराउंडिंग जी लोक आली आहेत त्या प्राण आत्मा, म्हणजे त्या आत्मा, तो जो प्राण सोडलाय त्याला मोक्ष द्यायला ती लोक आली आहेत, तर त्या लोकांची सेवा जर तुम्ही तिथे असलेल्या लोकांची सेवा केली तर तो आत्म्याला मोक्ष लवकर मिळेल आणि तुम्हाला पितृदोषाचा त्रास कमी होईल. ह्या दोन रेमेडीज तुम्ही स्ट्रिक्टली फॉलो करा.
पण आपण तिथे जाऊन करायचं आहे की कसं, म्हणजे त्या आपण जाणं चांगलं आहे नाहीये त्या सिच्युएशनला तिथे? जाऊ शकतो आपण, असं काहीच असं काही नाही. वाईट काहीच नाहीये, तुम्ही जाऊ शकता.